आणि आपल्याला मच्छिंद्र कांबळेंचं नाटक वस्त्रहरण चांगल्या पद्धतीने आठवत असेल. मला असं वाटतं या वस्त्रहरणाच्या माध्यमातून एक एक व्यक्ती प्रत्यक्षात काय आहे, तिची कृती काय आहे आणि प्रत्यक्षात काय आहे याचं एक वस्त्रहरण या ठिकाणी एक एक व्यक्तींचं केलेलं आहे. आणि त्यामुळं जे व्यंगचित्रकार आहे अमित पापळ, याचे संयोजक श्रीयुत घरत, आमचे प्रसिद्धी प्रमुख, या मंडळींनी सातत्यानं अशा पद्धतीनं व्यंगचित्राचं प्रदर्शन पुण्यामध्ये शिवसेना प्रमुखाच्या जयंतीच्या निमित्तानं करण्याचा प्रयत्न केला आहे. बाळ कडू अशी बेसिक थीम याची आहे आणि नंतर पुढचं दरवर्षीचं वेगळं थीम यावेळेस त्यांनी वस्त्रहरण. आणि मग आता कोणाचं नाव घ्यावं न घ्यावं अशातला भाग आहे, पण इथं पार राज्याचे मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री, सगळ्यांपासून तर या पुणे शहराच्या पोलीस कमिशनर पर्यंत सगळ्यांच्या सत्य परिस्थिती वस्त्रहरण या व्यंगचित्राच्या माध्यमातून केले. मला वाटतं व्यंगचित्र ही कला आहे. कला म्हणून घेत असताना एक व्यंगचित्र हजारो नव्हे लाखो लोकांच्या भावना व्यक्त करत असतात. तशाच भावना या वस्त्रहरणाच्या माध्यमातून अमित पापळ यांनी व्यक्त केलेल्या दिसतात. मला तुम्हाला भावलेलं असं व्यंगचित्र कुठे आहे, म्हणजे मुख्यमंत्री शिंदेचं, मुख्यमंत्र्यांचं किंवा एकनाथ शिंदेचं? हे पाहिजे, याला व्यंगचित्र म्हणून घ्यावं. कोणत्या व्यक्तीचं प्रेम किंवा द्वेष असं घेण्याची आवश्यकता नाही असं मला वाटतं. खरं तर व्यंगचित्रकाराच्या कलेला दाद या ठिकाणी दिली पाहिजे असं मला वाटतं. माहिती अशी मिळालेली आहे की एसटी मधले जे वाहनं आहेत 80% वाहनं अशी जी 8 वर्षाच्या वरची आहेत, म्हणजे मुदत बाह्य आहे. त्याच्यामुळे एसटीचे वारंवार अपघात सुद्धा याने घडलेले आपण पाहिलेले आहेत. जे सगळ्या जुन्या बसेस आहेत त्या सध्या रस्त्यांवरती धावतात. एकीकडे भाडेवाढ केली जाते, पण चांगल्या बसेस आहेत त्या सुद्धा दिल्या जातात. 2 महिन्यापूर्वी एसटीच्या उपाध्यक्षांनी एसटी प्रॉफिटमध्ये असल्याचं जाहीर केलं होतं. प्रॉफिटमध्ये जाहीर केल्यानंतर 1310 खाजगी बसेस घेण्याचा निर्णय एसटी महामंडळाने घेतला होता. त्याच्यात विधिमंडळात पुराव्यासहित मी मांडलं होतं की जवळपास 2800 कोटी रुपयाचा भ्रष्टाचार आहे. आधीच्या मुख्यमंत्र्यांनी मंजूर केलेली ही योजना आताच्या मुख्यमंत्र्यांनी आम्ही सत्य परिस्थिती मांडल्यानंतर एक समिती नेमून हे टेंडर रद्द केलेलं आहे. एकीकडं या महामंडळात 2800 कोटी रुपयाचा भ्रष्टाचार करण्यासाठी हे लोक टपलेले असताना मग 15% भाडेवाढ का, हा आमचा प्रश्न आहे. एसटीच्या कर्मचाऱ्यांना पगार नीट नाही आहे, ड्रायव्हर्स असतील, कंडक्टर्स असतील, एसटीची नीटनेटकी सुविधा नाही आहे, स्वच्छता नाही आहे. ग्रामीण भागातल्या कित्येक बसेसला काचा नाही आहे, सीट नीट नाही आहे. आणि अशा स्थितीमध्ये एसटीची दरवाढ सामान्य माणसाला खिशाला न परवडणारी आहे. मग वाटतं राज्य सरकारला किंवा एसटी महामंडळाला खाजगीकरणाला जास्त वाव द्यायचा का? कारण एकीकडे प्रायव्हेट बसेस AC देतात, चांगली सेवा देतात, टॅक्सी सेवा सुद्धा चांगल्या पद्धतीनं या गावाहून त्या गावात झालेली आहे. असे असताना एसटी आधुनिकीकरणाकडे वाटचाल करायची तर एसटी अजून मागे जाते. बाकीच्या ठिकाणी अनेक सवलती दिल्या जात असताना एसटीला मला वाटतं राज्य सरकारने हा जो काही तोटा आहे हा सहन केला पाहिजे आणि एसटीची भाडेवाढ होऊ दिली नाही पाहिजे. ही भूमिका शिवसेनेनं घेतलेली आहे. काल संपूर्ण मराठवाड्यात आंदोलन झालं, आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आंदोलन होते. शिवसेनेनं याविषयी आवाज उचललेला आहे, कारण एसटी सर्वसामान्याची आहे आणि सर्वसामान्यासाठी आवाज उठवणं हे मला वाटतं शिवसेनेची भूमिका आणि ते काम शिवसेना करते. बाबा सिद्दीकी यांच्या हत्या प्रकरणामध्ये मोहित कंबोज यांचं नाव आता आलं. म्हणजे दबावामध्ये बाबा सिद्दीकी यांची जी भूमिका आहे त्यांनी तशी माहिती मी माहिती घेईल,
परंतु मी झिशान सिद्दीकींना एक दिवस भेटलो होतो आणि त्यांनी मला स्वतः बाबा सिद्दीकींचे जे चिरंजीव आहेत, आमदार आहेत, त्यांनी असं सांगितलं होतं की जे काही सरकार करतंय, तपास यंत्रणा करते आणि मीडियावर दाखवतंय, हे सगळं असत्य, तपास चुकीच्या दिशेनं जातोय, अशा पद्धतीनं भूमिका झिशान सिद्दीकी यांनी 1-2 महिन्यापूर्वी माझी ज्यावेळेस भेट झाली होती त्यावेळेस व्यक्त केली होती. आणि आता हे तुम्ही नवीन सांगताय, मी कोणावर आरोप करणार नाही, परंतु असं कोणाकडे जर बोट जात असेल तर मला वाटतं सरकारने याच्यामध्ये पुन्हा एकदा नव्यानं तपास करण्याची आवश्यकता आहे. सर, आरोपपत्र झाले ना, आरोपपत्र 4,500 पानाचं आरोपपत्र दाखल केले. त्यात जवळपास 6 पानाचं जे आहे ते झिशान सिद्दीकींचं स्टेटमेंट आहे. त्यात त्यांनी क्लिअर लिहिले की हत्येच्या दिवशी एका बिल्डरचा देखील फोन आला होता. बाबा डायरी लिहित होते. त्या डायरीत त्यांनी उल्लेख केला की मोहित कांबोजच्या फोन मध्ये असं सांगण्यात आलं होतं की एका बिल्डरला तुमच्याकडे घेऊन येतोय या सगळ्या सेटलमेंटसाठी, आणि त्याच दिवशी मुंबईत एका बड्या नेत्याचा देखील फोन आला होता, असं ती स्टेटमेंट आहे. विरोधी पक्ष नेते म्हणून तुम्ही यावर काय सरकारकडे मागणी करता? जर अशा प्रकारची सत्यता असेल तर तो बिल्डर कोण होता, तो राजकीय नेता कोण होता, त्या राजकीय नेत्याने कशासाठी फोन केला होता, तो बिल्डर कशासाठी येणार होता, याचा तपास करणं हे पोलीस यंत्रणेचं काम आहे. जर अशा पद्धतीनं आरोपपत्रामध्ये उल्लेख असेल, असं स्टेटमेंट असेल झिशान सिद्दीकी यांचं, तर झिशान सिद्दीकी हे त्यांच्यासोबत होते, त्यांचे चिरंजीव आहेत, सगळ्यात जवळचे आहेत, त्यामुळं त्यांचं जे स्टेटमेंट आहे याला फार महत्त्व आहे आणि त्या स्टेटमेंटच्या आधारे सुद्धा राज्य सरकारने तपास केला पाहिजे. मात्र याच्यामध्ये झिशान सिद्दीकीने असं म्हटलंय की अनिल परब जे आहेत ते संत ज्ञानेश्वर नगरमध्ये एसआरए प्रकल्पामध्ये स्वतंत्र बिल्डर आणण्याचा प्रयत्न करत होते. त्यात अनिल परबांचं सुद्धा नाव लिहिलेलं आहे आणि त्यांनी एका स्थानिक नेत्याचं नाव लिहिलंय की स्थानिक नेत्यांचा शेवटच्या दिवशी फोन आलेला होता. अनिल परबांचा या प्रकरणाशी संबंध नक्की काय आहे, मला याची काही सगळी माहिती आहे? हे पाहते, एका भागात राहणारे लोक आहेत, बाकी काही स्थानिक राजकीय स्थिती असेल, परंतु मला असं वाटतं व्यावसायिक आहे नाही हे मला माहिती नाही, परंतु राजकीय निश्चित एकमेकांचं काही ना काही एकेका भागात वेगळ्या पक्षाचं काम करत असताना असू शकतात विषय, परंतु अशा प्रकरणात कोणाचं नाव आहे असं मला तरी म्हणणं योग्य वाटणार नाही. याच्यासाठी पोलिसांनी तपास केला पाहिजे. प्रश्न धनंजय मुंडे संदर्भातला आहे. इतके सारे वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे संबंध असताना इतके सारे पुरावे समोर आले. ऑफिस ऑफ प्रॉफिटचा मुद्दा आहे, त्याच्या अनेक धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड यांचे डॉक्युमेंट्स एकत्र आहेत. असं असतानाही अजूनही राज्य सरकारमध्ये काही मंत्री म्हणता येतात की अजून पुरावे नाहीयेत, त्यामुळे आम्ही राजीनामा देऊ शकत नाही. काय वाटतं तुम्हाला याच्याविषयी? अजून काय धनंजय मुंडे यांचं सगळं कामकाज मंत्रिपदाच्या काळातलं वाल्मिक कराडच सांभाळत होते. वाल्मिक कराड त्यांच्या सावलीसारखे त्यांचा उजवा हात म्हणून काम करणारे आहेत. अनेक मालमत्ता दोघांच्या संयुक्तरित्या आहेत. मी तर म्हणेल जी घटना मस्साजोगची घडली 9 डिसेंबरला, त्याच्यानंतर वाल्मिक कराड जेवढ्या दिवस फरार होते त्यांनी याच कामात लक्ष दिलं. बऱ्याच मालमत्ता त्या भागातल्या नव्हे तर महाराष्ट्रातल्या वेगळ्या नावात ट्रान्सफर करण्यात आल्या आणि म्हणून देशमुखांच्या कुटुंबियांनी तपासाविषयी प्रश्नचिन्ह व्यक्त केलेलं आहे. वाल्मिक कराडांचा तर प्रत्यक्ष संबंध दिसतो, वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडेचा तर प्रत्यक्ष संबंध आहेच आहे. आणि असं असताना आम्ही मागच्या 1.5-2 महिन्याने धनंजय मुंडेंचा राजीनामा दिला पाहिजे. धनंजय मुंडे ही भूमिका घेतोय. सत्ताधारी पक्षाचे लोक अजूनही पुरावे मागतात. कोणते पुरावे याच्यात असले पाहिजे? एकीकडे शिवाजीराव निलंगेकरांनी मुलीच्यासाठी एक फोन केला म्हणून 1 मार्क वाढला अशा प्रकारचा आरोप असताना, अब्दुल रहमान अंतुल यांनी सिमेंटच्या प्रकरणात आरोप असताना अशा लोकांनी राजीनामे दिले होते. इकडे धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड सोबत आहे दररोज सावलीसारखे. प्रत्यक्ष सगळे व्हिडिओज आहे, CCTVज आहे, सगळ्या गोष्टी असताना सरकार निर्लज्जपणे धनंजय मुंडेंना आजही सरकारमध्ये ठेवतंय. ज्याचा मिरचीशी संबंध असा आरोप होता. प्रफुल्ल पटेल प्रत्यक्षात देशाचे पंतप्रधान मुंबईत येऊन म्हटले की जो कुछ लोग मिर्ची का व्यापार करते, कुछ लोग मिर्ची से व्यापार करते, असा आरोप असणारे व्यक्ती पण धनंजय मुंडेची बाजू घेतात. वाटते राज्य सरकार, मग भले राज्य सरकार देवेंद्रजी फडणवीस असतील, अजितदादा असतील, यांनी नैतिकदृष्ट्या ताबडतोब धनंजय मुंडेंचा राजीनामा घेतला पाहिजे. धनंजय मुंडेंच्या
मंत्रिपदाविषयी बीड असो किंवा महाराष्ट्रातील जनतेचा रोष आहे. ठिकठिकाणी मोर्चे निघतात. या पुण्यालाही मोर्चा निघाला होता, परवा मुंबईलाही मोर्चा निघाला, संभाजीनगरला मोर्चा निघाला, बीडला निघाला, धाराशिवला निघाला. ठिकठिकाणी मोर्चे हीच भूमिका व्यक्त करत असताना सरकारला कोणते पुरावे पाहिजे की धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड एक आहेत? हा माझा सरकारलाच प्रश्न आहे. दबाव निर्माण करण्यात विरोधी पक्ष पुढे कमी पडतोय का? कारण इतके तुम्ही सांगते इतके सर्व पुरावे आहेत तरी अजून दाद देत नाही. ते विरोधी पक्ष पुढे कुचकामी ठरतो का? विरोधी पक्ष कुचकामी ठरत नाही. विरोधी पक्षांनीच हा आवाज उठवलेला आहे. नाही तर यांनी असे अनेक खून पचवलेले याच्या आधी. विरोधी पक्षांनी या प्रश्नात घुसले. पहिल्या दिवशीपासून मी मराठवाड्यातला आहे, मी तिथं प्रत्यक्ष गेलो. घटना घडल्यानंतर ताबडतोब दुसऱ्या तिसऱ्या दिवशी नातेवाईकांशी भेटलो. त्यांनी जी सांगितली त्याचा तपास केला. आमच्या पद्धतीनं कार्यकर्त्यांची यंत्रणेच्या माध्यमातून विधिमंडळात आवाज उठवला. ठिकठिकाणी मोर्चामध्ये सहभागी झालो. सरकार दरबारात पत्रव्यवहार केला. आता विरोधी पक्षांनी याच्यावरती काय केलं पाहिजे तुम्ही सांगा. गळा धरून तर राजीनामा लिहून नाही घेता येत ना कोणाचा. हे तर काम सरकारचं आहे. साहेब, अंजली दमन यांनी काही डॉक्युमेंट्स ते डॉक्युमेंट्स जर निवडणूक आयोगाला दिलं तर धनंजय मुंडेंचं मंत्रिपद नाही तर त्यांची आमदारकी पण रद्द होऊ शकते असं त्यांचं स्टेटमेंट आहे ऑफिस ऑफ प्रॉफिट. मला राजकारणाशी घेणं देणं नाही, पण संतोष देशमुख प्रकरणात वाल्मिक कराड यांचा जसा संबंध तसा धनंजय मुंडे यांचा संबंध आहे. त्यामुळे धनंजय मुंडेंनी राजीनामा दिला पाहिजे. बाकी त्यांचे काय कागदपत्र असतील, त्यांची निवडणूक रद्द होईल न होईल मला माहिती नाही. ती व्हावी न व्हावी याच्याशी मला देणं घेणं नाही. परंतु राज्याच्या मंत्रिमंडळात धनंजय मुंडेंना ठेवता कामा नये ही भूमिका आमची आहे. बीड जिल्ह्यामधले सत्ताधारी पक्षातलेच आमदार म्हणतात की तिथले पोलीस अधिकारी कर्मचारी जे आहेत ते वाल्मिक कराडाशी संबंधित आहेत. मुख्यमंत्र्यांकडे ते मागणी करणार आहेत की पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची बीड जिल्ह्यातलं बदली करा. धनंजय मुंडेंच्या खरं तर पोलिसांशी संबंध असल्यामुळे तपास योग्य रीतीने होत नाही असं तुम्हाला वाटतं? हे पहा, बीड जिल्ह्याची पोलीस यंत्रणा असून नसल्यासारखी आहे. बीड जिल्ह्यामध्ये साधा कॉन्स्टेबल हे मुक्तपणे काम करू शकत नाही अशा प्रकारची स्थिती आहे. बीड जिल्ह्यामध्ये साधा तहसीलदारही त्याच्या मनाने काम करू शकत नाही अशी स्थिती आहे. आता पुन्हा बीड बदनाम करतात असं म्हटलं जाईल, परंतु ही सत्यता आहे. आणि म्हणून बीड जिल्ह्यातल्या अधिकाऱ्यांना सुद्धा कोणत्याही प्रकारे मुक्त हस्त काम करण्याचं अधिकार नाही. नाही तर यांच्यावर सुद्धा दादागिरी केली जाते, यांना सुद्धा मारहाण केली जाते, यांना सुद्धा वेगवेगळ्या पद्धतीनं ब्लॅकमेलिंग केलं जातं. आणि म्हणून अधिकारी सुद्धा तिथं काम करायला तयार नाही. आणि म्हणून यांचेच बगलबच्चे बरेचसे तिथं काम करतात आणि मग ते जसं म्हणतील तसं ते वागतात. हे तू स्पष्ट झालेलं आहे. देशमुखांची हत्या ज्या लोकांनी केली त्यांच्याबरोबर पोलीस बसले उठले, सगळ्या हॉटेलमध्ये चित्र तुमच्या समोर आहे. पोलीस स्टेशनमध्ये 4 तास गुन्हा नोंद नाही झाला हे सगळं समोर आहे. नंतरही तपास यंत्रणेमध्ये पोलिसांनी त्या संतोष देशमुखच्या भावाला धमक्या दिल्या हे सगळं समोर आहे. अधिकारी त्यातले अर्धे त्यांच्याशी संबंधित हे सगळं समोर आहे. याचाच अर्थ सरकारी तपासाचं नाटक करतं का? याचाच अर्थ सरकारला धनंजय मुंडेंना पाठीशी घालायचं आहे का? याचाच अर्थ या खुनाशी सरकारला काही घेणं देणं नाही अशा प्रकारची स्थिती आहे. रवी राणांनी एक मोठं विधान केलं होतं की उद्धव ठाकरे हे फडणवीसांसोबत काहीतरी छुपी रणनीती करतात आणि संजय राऊतांना कधीही मोठा धक्का बसू शकतो आणि उद्धव ठाकरे हे फडणवीसांचं नेतृत्व स्वीकारतात. रवी राणांना हेच सांगू इच्छितो मी की उद्धवजी ठाकरे साहेब आणि शिवसेना जे करायचं ते उघड ओपन करतील. तुमच्यासारखं गुपचूप एका दाराने एका पक्षाचं राहायचं, आपली पत्नी दुसऱ्या पक्षात, आपण वेगळ्या पक्षात, भाजपकडून मंत्रिपद मागायचं, असं गुप्त छुप काम शिवसेना करत नाही. उद्धवजी ठाकरे साहेबांना ज्या दिवशी जे करायचं ते खुलं करतात आणि शिवसेना तसं खुल्या पद्धतीने करतात. असं छुप्या पद्धतीनं शिवसेना कधीच काही